काय दोन बायकावाले देशमुख? काय चाललंय? काय तुम्हाला शोभतं काय आपल्या सुनेला घराच्या बाहेर काढायला? हे बघा, हे आमच्या घरातला विषय आहे, तुम्ही याच्यात पडू नका. कसला घरगुती विषय? तुमचा कुठलाही विषय आता घरगुती राहिलेला नाही. दोन बायकावाले देशमुख, तुमच्या या घरगुती विषयामुळे पोलिसांची गावाची झोप उडाली. काय वाटतं की नाही तुम्हाला? तुमची सून इतकी धडपडत आपला जीव धोक्यात घालून तुमच्या मुलाला वाचवायला आली, तिलाच तुम्ही घराबाहेर काढताय, अवेअर करताय, धिक्कार करताय तिचा. शोभतं का तुम्हाला हे? अहो, एखादी मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते, सासराला आपलं सर्वस्व मांडते, जोपासते, वाढवते त्या सासराला, आणि तुम्ही तिला घराच्या बाहेर काढताय. बरं दिसतं काय? बघा, तुम्ही तिला स्वीकारलं नाही ना, तर ती तुमच्या मुलाला घटस्फोट देईल. बा चालेल, काय हरकत नाही. चालेल, पण तुम्हाला परवडायचं नाही. कारण घटस्फोट घेतला तर घसघशीत पोटगी द्यावी लागेल. दोन बायकावाले देशमुख, ऐका, तुमची जमीन माझ्याकडे गहाण आहे. हा गोपाळ नावाचा टेलर किती कमवतो समजतास ठाऊक आहे? त्यामुळे पहा आणि विचार करा, आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या. प्रॉपर्टीचा विषय निघालाय म्हणजे हा म्हातारा आता पलटी मारेल. त्याआधी मला लालीच्या बाजूने उभं राहायचं नाटक केलं पाहिजे. माझी देव माणसाची इमेज मला जपली पाहिजे. करा, विचार करा. नाही तर लाली, चल, तुला पोडगी मिळवून देतो. थांबा, आपोवी कशाला काढले पोडकी पिडकी? कशाला पाहिजे आपल्याला हे सगळं? आधीच लालीचे इतके दिवस माझ्यापासून लांब होत्या. मला करमत नव्हतं. त्यांना शोधण्यासाठी मी काय काय केलं माहिती आहे ना. मला नका हो त्यांच्यापासून लांब करू. यांना खरंच मनापासून असं वाटत असेल ना, तर शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आलंच म्हणायचं. लालीजी, मी तुमच्या समोर हात जोडतो. माझ्याकडंच लय मोठी चूक झाली. त्या नराधा म्हणून तुम्हाला एवढा त्रास दिला. मी काय म्हणजे काहीच करू शकलो नाही, आत्ताही करू शकत नाही. तुम्ही नका हो जाऊ लांब माझ्यापासून. मला नाही करमत तुमच्याशिवाय. माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. बरं, झालं गेलं सगळं सोडून द्या, आपण नव्यानं सुरुवात करू. हा, चला. जामकर साहेब, नका नका, हात नका जोडू. होय, तुमचं निस्सीम प्रेम बघून माझ्यासारखा दगडी काळजाचा माणूस सुद्धा द्रावला. जा, चांगला संसार करा. माझं लक्ष आहे तुमच्यावर. बघतोच मी कोण त्रास देते तुम्हाला. जा, सुखी संसार करा. जा, म्हणू नका. लालीजी, चला. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय, पण तरी तुम्ही सगळं विसरून मला स्वीकारलं. घरात घेतलं, नव्यानं सुरुवात करूया म्हटलं. खरंच थँक्यू. शेवटी आपण एकत्र आलोच. अहो, आत्या, तुम्ही तरी समजून घ्या की माझी काहीच चूक नाहीये. तुम्ही तरी रागवू नका, राग सोडा की माझ्यावरचा. आत्या, आप्पा तुम्ही तरी समजून घ्या ना, माझी काय चूक आहे या सगळ्यात. आणि आता आपल्या घरानं मला स्वीकारलंय ना, मग मनापासून स्वीकारा की. आप्पा,
बिचारी लाली रडू येतोय का ग? पण काय करणार बाई, असतं एकेकाचं नशीब नाही का? काय करायचं आता घरामध्ये कुणाला म्हणजे कुणालाच तुझं तोंड पाहायचं नाही, त्याला तू तरी काय करणार? हा बाई लाली काय पण म्हण, एवढी सुखरूप घरी आली तू, हा एवढं जीवावरचं संकट टळलं तुझ्यामुळे तुझा नवरा सुटला नाही तर सडत बसला असता जेलामध्ये. पण हाय का घरामध्ये कुणाला तुझं कौतिक नाही ना? लाली लईच बिचारी वाटायला लागली ग मला तू. लईच वाईट वाटतंय बघ मला तुझ्याबद्दल. वाईटच वाटतंय बाई मला तर लालीच. काय ग कुठली ना हौस? काय ग गरज होती परत यायची? चांगला जीव सुटला होता त्या मोडद्याच्या तावडीतनं, पण नाही आली बोंबलत परत. हा आपणच हिरीत उडी टाकायची आणि बुडतोय म्हणून बोंबलायचं. बस आता भोग कर्माची फळं. काय सापडलं का? सूर्या प्लेट्स घेतलेत. फोरेन्सिकला पाठवा. हां. कोपरा शोधा, काही सुटलं नाही पाहिजे. हो साहेब. तर हे बघा, रक्ताचे डाग वाटतात. साहेब पत्र. हा युगंधर अतिशय विकृत माणूस आहे आणि माझ्यावर खूप अन्याय अत्याचार केलेला आहे. याची मी कुठं वाच्यता करू नये म्हणून त्यांनी माझ्या पाळतीवर मांडलं. साहेब काय वाटतं, हे पत्र ड्रेस लालीचा असेल? हे ब्लड सॅम्पल घ्या. लालीच्या रक्ताशी मॅच होते का बघा. हां साहेब. हे पण सॅम्पल राऊत.